मग काय म्हणता तर भयानक कन्सिस्टन्सीची शपथ घेऊन स्वागत आहे भावनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर 2023चा डाऊनफॉल 2024 मध्ये पण तसाच सुरू असल्याने आपल्याला गरज होती तडकत्या भडकत्या अंगामध्ये ज्वाला आणणाऱ्या मोटिवेशनची। आणि या शोधामध्ये मला इंस्टाग्रामवर भेटली एक मोटिवेशनल गर्ल। हिचं मोटिवेशन ऐकून मी अंगामध्ये ज्वाला तर नाही आली पण दिमागामध्ये गरम वाफा नक्कीच आल्या। आणि याच गरम वाफाचं रूपांतर गोड शब्दात करून आपण करूया ताईचा धिंगाणा। माणुसकी हाच खरा धर्म आहे आणि गांजा हाच खरा नशा आहे। ताई सुविचार सांगायचा होता तर थोडा मोठा तरी सांगायचा ना राव। तुझा व्हिडिओ बघून बॅकच जाऊ लागलो तोपर्यंत तुझा व्हिडिओ पण संपला। नाही लाजाच तो मला सहन करावंच लागलं पण जाऊ दे। तुझा सुविचार ऐकून थोडी माणुसकी ठेवून एवढंच सांगतो की गांजा पिणं चांगलं नसते। किस्मत के पन्ने वही पलटता है जो दिन रात मेहनत करता है। आताच तुला सांगितलं ना ताई गांजा पिणं चांगलं नसतंय तरी तू ऐकायला झालीस राव। आणि ते दिवस रात्र महिने तिचं आम्ही बघून घेऊ। आम्ही पलटू आमच्या किस्मतचे पन्ने पण आधी तू तुझ्या शाळेतील पुस्तकाचे पानं पलट। कारण निबंध येतय 10 मार्काला आणि तू पाठ केल्यास फक्त 2 लाईनी। म्हणून तू दिवस रात्र मेहनत करू का नको करू पण 1 तास मेहनत करून तुझ्या पुस्तकाचे पानं पलट। मेहनत नावाचा मित्र सोबत असेल तर अपयश नावाच्या शत्रूची भीती राहत नाही। ओ शिट यार माझ्या तर कोणत्याच मित्राचं नाव मेहनत नाही। पण जाऊ द्या मी हार्पिकचं बाथरूम क्लीनर आणतो त्याने मेहनतला पण हरवलं होतं मग अपयश काय चीज आहे। आई और मेहनत की नो फिकर। तिच्या चोळीला सोन्याचं लावते बटन अन काळूच माझ्या लई बाई भारी नटन। आता यामध्ये ताईची काही चुकी नाही। ताई तर व्हिडिओ करून लपून जाती। लोक तिला कमेंट मध्ये म्हणाले की एडिटिंग करून देऊ का एडिटिंग कर। आणि याच नादामध्ये ताईने गोल रिंग टाकून एवढी भयानक एडिटिंग केली। जे लेकरं त्यांच्या आई वडिलांना त्रास देतात तो तुमच्या जिंदगानीवर चला ताईने पहिल्या वेळेस डायलॉग मारल्यानंतर गाणं लावून डान्स केलाय। पोरगी नाही शिकली तरी प्रगती झाली। नाहीतर गांजा फुकून शाळेतील बाथरूम मधले सुविचार वाचून रीलवर हागणाऱ्यांनो तो तुमच्या जिंदगानीवर ये जो बीत रहा है वो वक्त नहीं जिंदगी है। ये जो तू बोल रही है वो मोटिवेशन नहीं चिवताईगिरी है। ज्याने कोणी ताईला इंस्टाग्राम डाउनलोड करून दिलंय ना भाई त्याला एक विनंती आहे की ताईला इंस्टाग्राम गायब करायची जादू दाखवतो म्हणून इंस्टाग्राम डिलीट करून टाक। नहीं करणार तिला लहान है भाई ती। कारण ये वक्त नहीं जिंदगी बीत रही है और अपनी चोरी बिना कुछ खेले ही जीत रही है। एक तर मोटिवेशन नाही एडिटिंग नाही वरून दिमाग पण नाही। जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः ठेवा। लोक माझी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करायलेत आणि मला त्यांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य ठेवायचंय। मग परीक्षाचा निकाल कोण लावणार? बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा। बरं झालं ताई तू सांगितलं नाहीतर आम्ही कधी शाळेतच गेलो नाही आणि वर्गाच्या भिंतीवर हा सुविचार वाचला पण नाही। आता तुझं ऐकलं आता आम्ही बोलण्याआधीच विचार करणार पण तू थोडा विचार नको करू इंस्टाग्राम डिलीट करताना। चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो। काय नाही भावनो ताईच्या शब्दांना थंडी वाजायली म्हणून आपल्याला व्यवस्थित ऐकू येणार। आणि जसं चुका आणि अपयश प्रगतीचा भाग आहे ना तसंच गांजा आणि व्हाईटनरच्या डब्या नशाचा भाग आहे। आणि चुका सुधरवल्या तरच त्या प्रगतीचा भाग आहे। म्हणून ताई तू पण तुझी चुकी सुधरव आणि इंस्टा अकाउंट डिलीट कर। दुसरं कोणाच्या सांगण्यावरून जर एखाद्यावर तुम्ही राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत अजून तुम्ही खूप लहान आहात। आणि दुसऱ्यांच्या सांगण्यावरूनही तुम्हाला कळत नसेल की तुम्ही पुंगळापणा करायले तर तुम्ही आयुष्याच्या शाळामध्ये लहान नाही लहान बाळ आहात। माझ्या मते तर ते बॅकग्राऊंडला किड्यांचा आवाज ताईपेक्षा जास्त मोटिवेशन द्यायलाय। आपल्यासाठी ते किडे किरकिर आहेत पण त्या किड्यांसाठी ताईचा आवाज किरकिर झालाय। अगर झुकने से रिश्ता बच जाता है तो झुक जाओ। अगर झुकने से रिश्ता बच जाता है तो झुक जाओ और इससे ज्यादा हम नहीं सहेंगे। अब दीदी तुम रुक जाओ। तर बस झालं भावनो व्हिडिओला फक्त मनोरंजन म्हणून घ्या। ताईला हेट देऊ नका फक्त मजा घ्या। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या सबस्क्राईब बटनवर चुका फेकून मारा किंवा अपयश फक्त ते क्लिक झालं पाहिजे। अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस। अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस।